त्या दिवशी मात्र शेवटची अंघोळ 2 लाखाच्या बाथरूम मध्ये नाही तर कुठे आहे अंगणामध्ये देवा. मग का मला कळत नाही. माझे सद्गुरु संत बाळूमामा सांगतात दादा तुला जर कमवायचं असेल तर फक्त आणि फक्त नीती धर्माने कमव. जोडून या धन उत्तम व्यवहारे. ऐका 350-400 वर्षापूर्वी तुकोबरायानं जो उपदेश केला तोच उपदेश माझे सद्गुरु संत बाळूमामा करताय. दादा तुला कमवायचं असेल तर नीती धर्मानं कमव. लक्ष द्या. एक दिवशी येरगड्डीच्या माळावरती माझ्या मामाचा तळ बसला. लक्ष द्या माझ्याकडे. नीती आणि धर्मानं कमवलं पाहिजे हे तुकोबरायांनीच नाही तर माझ्या सद्गुरु संत बाळूमामाने सुद्धा समाजाला सांगितलं. महाराज एक येरगड्डीच्या माळावरती मामाचा तळ हा म्हणता बातमी सगळ्या गावात पसरली. देवा सद्गुरु संत बाळूमामा आपल्या गावात आले. मामाचा तळ त्या येरगड्डीच्या माळावरती आहे. महाराज ऐका त्याच येरगड्डीच्या गावामध्ये बाळा बागडे नावाचा एक दरोडेखोर राहायचा. मामाची कृपा सज्जनावरती तर होतेच पण दुर्जनाला सुद्धा मामा माफ करतात. लक्ष माझ्याकडे ज्या चरित्र खूप गोड सांगून जाणार आहे मामाचं. ऐका बाळा बागडेला कळालंय बाळू धनगर नावाचा कोणीतरी एक येरगड्डीच्या माळावरती आलाय. फार मोठं सतपन्न आहे आणि 1200 बकऱ्याचा तळ आहे. बाळा बागडेने विचार केला लिखा छोट्या मोठ्या चोऱ्या करण्यापेक्षा एकदाच 1200 बकऱ्या चोरू मामाच्या. देवा तुमची आमची बुद्धी फार कमी आहे. जेवढी बुद्धी कमी तेवढे विचार सुद्धा आमचे कमी आहेत पण संतांचे विचार मात्र डोंगरा एवढे आहेत. लक्ष द्या माझ्याकडे. बाळा बागडीने ठरवलंय छोट्या मोठ्या चोऱ्या करण्यापेक्षा एकदाच मामाच्या तळावरती चोरी करायची आणि निघाला देवा. येरगड्डीच्या माळावरती बाळा बागडे आलाय. संतांची रांग देवा संत माझे बसलेत. बाळूमामा भक्ताची रांग बाळा बागडेला पाहिली. हजारो भक्त मामाच्या चरणावरती नतमस्तक होत आहेत. हजारो भक्त. आणि महाराज बाळा बागडे फक्त आम्ही पाहण्याचं काम करतोय. अनेक भक्त यायचे आणि मामाच्या चरणावरती नतमस्तक व्हायचे. अनेक लोक आपला जे का रांजली गांजली त्याशी म्हणे जो आपले तोच साठवण केला आणि देव तिथीची मानावा हे सामर्थ्य माझ्या सद्गुरु बाळूमामाचं. महाराज लोक नतमस्तक व्हायचे. बाळा बागडे फक्त पाहिचा दिवा. 21 लोकांची टीम घेतली बाळा बागडेनं बरोबर. 21 लोक तयार केली. मीटिंग भरली गेला. किती वाजता कशी आणि कुठं दरोडा कसा टाकायचा सगळं ठरलं. दिवसही ठरलाय बाळा बागडेचा. महाराज ज्या रात्री बाळूमामाच्या तळावरती दरोडा टाकायचा त्याच दिवसभर बाळू बागडे मामाच्या तळावरती फक्त आणि फक्त मामाची देखरेख करत होता. लक्ष द्या माझ्याकडे. रात्रीच्या 10:30 वाजले. येरगड्डीच्या माळावरती मामाचा तळ डोळ्यानं पाहतोय बाळा बागडे. अर्ध्याच किलोमीटरचं अंतर आहे देवा. 21 लोकांची टोळी निघाली दरोडा टाकायला. बाळा बागडे दरोड्याचा मेन आहे. 10:30 वाजल्या देवा. 11 वाजल्या तरी मामाच्या तळावरची गर्दीच कमी होईल. भक्तांची रांगच्या रांग आहे. 12 वाजता तळावरची गर्दी कमी झाली देवा. आणि बाळा बागड्यानं गड्यांना सांगितलं ए गड्या हो आता मात्र मामाच्या तळावरती दरोडा टाकायचा आहे. अर्धाच किलोमीटरचं अंतर आहे देवा. डोळ्यानं बाळू बागडे पाहतोय मामाचा तळ. 21 जण निघाले देवा दरोडा टाकायला. अर्ध्या किलोमीटरचं अंतर अर्ध्या तासात पार करायचं ठरलं 21 जणांचं. लक्ष द्या माझ्याकडे. काय मामाचं सामर्थ्य सांगून जाईल तुमच्या गावकऱ्यांना. अर्ध्या किलोमीटरचं अंतर अर्ध्या तासात आहे.